हॅलो स्टुडंट, आज आपण BDS या कोर्सविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना BDS या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, महाराष्ट्रामध्ये टोटल किती कॉलेजेस आहेत, फी स्ट्रक्चर काय आहे किंवा मग तुम्हाला किती रँक लागेल, की जेणेकरून तुमचं BDSचं सीट हे महाराष्ट्रामध्ये कन्फर्म झालं पाहिजे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 38 टोटल BDSचे कॉलेजेस आहेत. त्याच्यामध्ये 5 हे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, 25 हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि डीम जर बघितलं तर डीम हे 8 कॉलेजेस आहेत. या कॉलेजचे फी स्ट्रक्चर जर आपण बघितले तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 1,22,400 एवढी तुम्हाला वार्षिक ट्युशन फी पडत असते. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला जर बघितलं तर 2,70,000 पासून फी स्टार्ट होते ती 6 लाखापर्यंत. इथे सेमी गव्हर्नमेंटला कॅटेगरी वाईज बेनिफिट आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतो. आणि डीम कॉलेजला जर बघितलं तर 3.5 लाखापासून फी चालू होते ती 8 लाखापर्यंत. मग ते डिपेंड आहे आपण कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेतोय. डीम कॉलेजला सुद्धा 2 ते 3 लाखापर्यंत स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांना मिळू शकते. आता आपण या कॉलेजचे कट ऑफ बघूयात. तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 75,000 ते 91,000 एवढा जर तुमचा रँक असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटला सीट हे कन्फर्म होऊ शकतं. आणि जर तुम्ही बघितलं सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 2.5 लाखापासून 4.5 लाखापर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटमध्ये ऍडमिशन हे मिळू शकतं. आणि जर तुम्ही डीम कॉलेजला बघत असाल तर डीम कॉलेजला तुम्हाला कमीत कमी 7 लाखापासून 8 लाखापर्यंत जरी तुमचा रँक असेल तरी तुम्हाला इथे कमी स्कोरवर ऍडमिशन हे होऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल या क्षेत्रामध्ये जायचं असेल, तुम्हाला कोणत्याही राज्याची काउन्सिलिंग करायची असेल किंवा मग महाराष्ट्रामध्येच तुम्हाला मेडिकलचं सीट कन्फर्म करायचं असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि तुमचं MBBS असो, BDS असो, BMS असो किंवा मग BHMS असो, तुमचं सीट भारतामध्येच कन्फर्म करा.